भारतात विवाह संदर्भात अनेक परंपरा रूढी प्रचलित आहेत. काही परंपरा सर्वसामान्यांना परिचित असतात, तर काहींच्यामुळे समाजात कुतूहल आणि चर्चेला उधाण येतं. अशाच परंपरांपैकी एका गावात प्रचलित असलेली 2 लग्नांची प्रथा सध्या चर्चेत आहे. या परंपरेत 2 लग्न म्हणजे एकाच वेळी महिलेला 2 नवरे असतात. ती त्यांच्यासोबत एकत्र राहते आणि दोघांचीही काळजी घेते. विशेष म्हणजे या प्रथेला कोणत्याही नवऱ्याची हरकत नसते. उलट दोघंही आनंदाने या विवाह बंधनात सहभागी होतात. काही दिवसांपूर्वीपासून हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील घडलेली एक घटना सध्या चर्चेत आली आहे. जिल्ह्यातील शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या 2 भावांनी 13 जुलै रोजी सुनीता नावाच्या एका वधूसोबत एकाच वेळी विवाह केला. या परंपरेला जोडीदार प्रथा असं म्हटलं जातं. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील काही समुदायात ही प्रथा अद्यापही प्रचलित असल्याचं दिसून येते. या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावरती चांगलेच चर्चेत आले होते. या परंपरेत एकाच कुटुंबातील सर्व भावांची लग्न एका मुलीशी लावलं जातं. काही वेळा एका मुलीचे 5 भावांशीही विवाह होऊ शकतात. या प्रथेला पांचली प्रथा असं संबोधलं जातं. अशाच विवाहामुळे नेगी बंधू देशभरात चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीला त्यांनी याबाबत कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसानंतर कपिल नेगी परदेशात नोकरीसाठी बहरीनला रवाना झाला. त्यानं सोशल मीडियावर या संदर्भात माहिती शेअर केली. त्यावर भाऊ प्रदीपनं भावनिक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. भाई, लहानपणापासून आजवरच्या सर्व आठवणी तुझ्याशी जोडलेल्या आहेत. तुझ्याशिवाय घर ओसाड वाटतंय, लवकर परत ये, अशा शब्दात त्यानं आपल्या भावनिक भावना मांडल्या. त्याचबरोबर पत्नी सुनीता हिनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. तिनं लिहिलं, नवीन गोष्टी चांगल्या वाटतात, पण जुन्या आठवणी नेहमीच सर्वात सुंदर असतात. मिस यू बोथ ऑफ माय पार्टनर्स अँड लव्ह यू. तिच्या या भावनिक पोस्ट नंतर नेगी बंधूंच्या विवाहाची चर्चा पुन्हा एकदा चांगलीच रंगली. अलीकडेच प्रदीप आणि कपिल यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडली होती. त्यांचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते आणि गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. त्यावेळी या दोघांनी भावांनी सोशल मीडियावरून आपलं दुःख मांडलं होतं. सिरमौर जिल्ह्यातील हाटी समाजात जोडीदार प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. एका स्त्रीचं एकाच कुटुंबातील सर्व भावांशी लग्न केल्यानं मालमत्ता, शेती आणि कुटुंबातील एकोपा टिकतो असा समाजातील मोठ्यांचा विश्वास आहे. मात्र आधुनिक काळात या प्रथेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तरीही नेगी बंधूच्या विवाहामुळे ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.